श्रींच्या प्रगट दिनोत्सवानिमित्त गण गण गणात बोतेच्या गजराने दुमदुमली कारंजा नगरी। सप्ताहात दररोज भजन सेवा, श्रींच्या पादुकांची भव्य पालखी शोभायात्रा, सायंकाळी श्रींचा भव्य महाप्रसाद संपन्न कारंजा। लाड प्रभू रामचंद्राचे गुरुवर्य वसिष्ठ ऋषींचे शिष्य असलेल्या करंज ऋषींद्वारे स्थापित कारंजा नगरीतील श्रींच्या पहिल्या व प्राचीन संत गजानन महाराज मंदिरामध्ये महाराजांचे स्थानिक भाविक भक्त, पोलीस कर्मचारी आणि वारकरी यांच्या संत गजानन महाराज सेवाधारी मंडळाकडून दिनांक 2 फेब्रुवारी ते 8 फेब्रुवारी पर्यंत सप्ताहभर संत गजानन महाराज भजनी मंडळांच्या भजन सेवेचे कार्यक्रम होऊन रविवारी दिनांक 8 फेब्रुवारी रोजी श्रींचा प्रगट दिनोत्सव मोठ्या थाटात साजरा करण्यात आला। याबाबत अधिक माहिती अशी की शहर पोलीस स्टेशनच्या प्रांगणात शहरातील सर्वात पहिले व प्राचीन संत गजानन महाराज मंदिर असून संत गजानन महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या कारंजा नगरीतील जागृत मंदिर म्हणून ते ओळखले जाते। त्यामुळे दिनांक 2 फेब्रुवारी रोजी मंदिरचे पुजारी पंडित महेश महाराज पांढरकर यांचे कडून कारंजा येथील श्रींचे सेवाधारी संजय कडोळे यांचे हस्ते श्रींचा महाभिषेक करून कलश स्थापना करण्यात आली। त्यानंतर आठवडाभर संत गजानन महाराजांच्या अनेक महिला मंडळांनी भजन सेवा दिली। शेवटी प्रगट दिनाच्या वेळी सेवाधारी मंडळीचे हस्ते श्रींचा महाभिषेक आणि श्री संत गजानन महाराजांच्या पादुकांचे पूजन करण्यात येऊन पालखी शोभायात्रेची भव्य मिरवणूक काढण्यात आली। शोभायात्रेत संजय कडोळे यांच्या जय भवानी जय मल्हार गोंधळी वारकरी मंडळाने श्रींचे भालदार चोपदार म्हणून व दिंडीद्वारे भजन गायन सेवा दिली। मार्गात श्रींच्या भाविक भक्तमंडळींनी ठिकठिकाणी रांगोळ्या काढून फटाक्याच्या आतिषबाजीने पालखीचे स्वागत केले आणि ठिकठिकाणी दिंडीतील वारक्यांसाठी चहापान, फराळ व अल्पोपहाराची उत्तम व्यवस्था केली। दुपारी 4 वाजता पालखी मंदिरात पोहोचताच श्रींची महाआरती होऊन महाप्रसादाला सुरुवात करण्यात आली। महाप्रसादाकरिता संत गजानन महाराज सेवाधारी मंडळाकडून 11 क्विंटल बुंदी, आलू वांग्याची मसालेदार भाजी आणि पोळ्यांचे स्वादिष्ट भोजन करण्यात आले होते। यावेळी जवळजवळ 25,000 भाविकांनी शांती, संयम व शिस्तीने सहकार्य देऊन महाप्रसादाचा लाभ घेतला। रात्री उशिरापर्यंत महाप्रसादाचे वाटप सुरू होते, त्यासाठी कारंजा नगरीतील श्रींच्या सेवाधारी मंडळींनी अथक परिश्रम घेतले। कारंजा शहर व ग्रामीण पोलीस स्टेशनच्या कर्मचारी बांधवांनी सुद्धा सहकार्य दिले।